नमस्कार. लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी खमंग फोडणी दिलेला कुरकुरीत भडंग कसा बनवायचा याची रेसिपी घेऊन आलेली आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी अर्धा किलो लांबट आकाराचे चिरमुरे घेतलेले आहेत. तुम्ही भडंग करण्यासाठी बुटके चिरमुरे सुद्धा वापरू शकता. चिरमुरे मी अगोदरच स्वच्छ निवडून घेतलेले आहेत. भडंगसाठी शेंगदाणे खोबरे तळायचं असल्यामुळे तेल जरा जास्तच वापरलेलं आहे. तसंच भडंगला तेल जरा जास्त असलं तर भडंग आणखीनच चविष्ट आणि चवदार होतो. इथे मी मोठी 6 पळी तेल घातलेलं आहे. तेल मंद आचेवर चांगले कडकडीत गरम करून घेऊया. भडंग म्हटला की तळलेले कुरकुरीत शेंगदाणे आलेच. इथे मी मोठी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता. तेल चांगलं गरम झालेलं आहे. शेंगदाणे घालूया आणि गॅसच्या मंद आचेवर शेंगदाणे खरपूस रंग येईपर्यंत तळून घेऊयात. शेंगदाणे तळत असताना काळजी घ्यायची आहे, कारण शेंगदाणे जसे जसे तळले की तेलातून उडायला लागतात. शेंगदाण्याचा तडतड आवाज यायला लागलेला आहे. आता हे तळलेले शेंगदाणे मी चिरमुऱ्यावरच काढून घेणार आहे. तळलेले शेंगदाणे काढून झाल्यानंतर इथे मी पाव वाटी खोबऱ्याचे जाडसर काप करून घेतलेले आहे. खोबऱ्याचे काप घालूयात. गॅसच्या मंद आचेवर काप तळून घेऊयात. खोबरं पटकन तळलं जातं. खोबऱ्याचे काप हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून झालेला आहे. बाजूला काढूया. आता वेळ आली आहे ती भडंगला खमंग फोडणी देण्याची. त्याच तेलामध्ये 1 टीस्पून मोहरी घालूया. मोहरी चांगली तडतडली की 1 टीस्पून जिरे घालूया. जिरे उमलल्यानंतर पाव टीस्पून हिंग, 10 ते 12 ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालूया. लसूण तेलामध्ये सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया. लसूण तेलामध्ये सोनेरी रंग येऊन कुरकुरीत झालेला आहे. 10 ते 12 हिरव्या मिरचीचे तुकडे घालूया. तुम्हाला भडंग कितपत तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या घालू शकता. आता ह्या मिरच्यांचे तुकडे सुद्धा तेलामध्ये छान भाजून घेऊया. तीन ते 4 मिनिटे मिरच्या भाजून झाल्यानंतर कढीपत्ता घालूया. कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत सतत हलवत राहूया. कढीपत्ता कुरकुरीत झालेला आहे. 1.5 टीस्पून हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालूया आणि एखादा मिनिट परतून घेऊया. मीठ तेलामध्येच घातल्यामुळे सर्व चिरमुऱ्यांना व्यवस्थित लागेल. हळद आणि मीठ परतून झाल्यानंतर चिरमुरे घालूया. आता खालून वरपर्यंत व्यवस्थित हलवून घेऊया. तुम्ही पाहू शकता चिरमुरे फोडणीमध्ये परतल्यानंतर चिरमुऱ्यांना रंग सुरेख आलेला आहे. सुरुवातीलाच आपण शेंगदाणे खोबरे लसूण मिरची व्यवस्थित तेलामध्ये तळलेले असल्यामुळे भडंग मऊ पडणार नाही. चिरमुरे फोडणीमध्ये परतून झाल्यानंतर पातेले 5 मिनिटे गॅसवरच ठेवायचं आहे, म्हणजे भडंग छान कुरकुरीत होईल. भडंग परातीमध्ये काढून घेऊया. भडंग करण्यासाठी जगभरातले मसाले वापरण्यापेक्षा निवडक मसाल्यामध्ये तो नेहमीच चवदार होतो. आता याच्यावर वरून थोडीशी पिठी साखर भुरभुरूया आणि हलवून घेऊया. पिठी साखर ही ऐच्छिक आहे. पिठी साखर भडंगमध्ये घातली की भडंग तिखट गोड असा चवीला छान लागतो. पिठी साखर मिक्स करून झालेली आहे. भुकेच्या वेळी पटकन देता येईल असा खमंग फोडणी दिलेला भडंग तयार झालेला आहे. असा भडंग तुम्ही नक्की करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा.
अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाज फूड मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.